आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। हिंदू मुस्लिम भाई भाई सर्वांचं रक्त लाल आहे अशी प्रतिक्रिया मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। पुण्यातील शनिवारवाडा प्रकरणावरती भरणेंनी भाष्य केलंय। टेंभुर्णीमधील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुस्लिम समाजाला पुढे घेऊन चला असं आवाहन देखील भरणेंनी केलंय। मुस्लिम समाजाबाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा पवार साहेबांची भूमिका ही रोखठोक राहिलेली आहे की ज्या वेळेस आणि आम्ही सुद्धा दादांचं एकच वाक्य असतं की शेवटी हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या सगळेजण आपण भाई भाई आहोत, आपल्या सगळ्यांचं रक्त शेवटी लाल आहे की विनाकारण भेदभाव करणं हे बरोबर नाही। आणि याच्या अगोदर सुद्धा राज्यामध्ये मुस्लिम समाजाविरोधात ज्यांनी काय भूमिका घेतली त्या भूमिकेच्या विरोधात दादांनी चोख असं उत्तर दिलेलं आहे। दरम्यान भाजपच्या वाटेवरील असलेल्या 5 माजी आमदारांपैकी 3 राष्ट्रवादीचे आमदार आहेत। त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी आता राष्ट्रवादीत दत्तात्रय भरणेंना मैदानात उतरवलंय। टेंभुर्णीत भरणेंनी बैठक घेतली। विशेष म्हणजे या बैठकीला माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनीही हजेरी लावली। स्वतः शिंदे आणि त्यांचे दोन्ही पुत्र भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। रणजित शिंदेंनी जयकुमार गोरेंसोबत फडणवीसांची भेट घेतलेली होती, तर राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत तात्या माने यांनी बैठकीकडे पाठ फिरवली होती। याच पद्धतीने अजितदादांचे दुसरे जुने सहकारी दीपक आबा साळुंखे यांनी देखील या बैठकीकडे पाठ फिरवली। समजा माझ्यासारखा मी जरी इंदापूरला अजितदादाला सोडून गेलं तर इंदापूर जनता अजितदादा पवार साहेबांना सोडणार नाही। त्यामुळे मीच गेलं तरी दादाला काय फरक पडणार नाही। दत्तात्रय भरणे गेला तरी हे सगळ्यांना उत्तर दत्तात्रय भरणे घ्या। मी इंदापूरचं बघ सांगितलं, मी इंदापूरचं बघ सांगितलं आणि जाऊ नये माझं म्हणणं दत्तात्रय भरण्याचा काय गैरसमज आहे तो गैरसमज बसून तो त्यांचा गैरसमज दूर करावा। दत्तात्रय भरणे पुढाकार घेणार का? 100% घेणार पुढाकार सगळ्याशी मी बोलणार आहे। युतीचा निर्णय राज्य पातळीवर होईल, मात्र निर्णय येईपर्यंत स्थानिक पातळीवरती स्वतंत्र लढण्याची तयारी करा। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सूचना दिल्यात। सोलापूर महापालिका निवडणुकीत सर्व 26 विभाग आणि 102 सदस्यांसाठी तयारी करा असंही त्यांनी म्हटलंय। आपल्याला माहिती निवडणूक लढवायची हे वरचे नेते निर्णय घेतील, हा आपला निर्णय आहे। परंतु आपण आपली तयारी करताना तुम्हाला तर आपल्या सगळ्या काही 102 जागांची आपल्याला 26 प्रभागाची आपल्याला तयारी करावं लागेल आणि उमेदवार जो निवडून येणारा उमेदवार तो जन्मासाठी असेल, त्याची बाकी प्रतिमा चांगली असेल, सगळ्या गोष्टी सगळ्या हे करून करणार आहे। तर मला तुम्हाला विनंती करायची की आता बाकीचं आता तुम्ही सगळ्यांनी लोकांमध्ये ज्याला उभार निवडणूक लढवायची आणि लोकांमध्ये जा, मिसळा, त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा। तुमच्याबद्दल तो त्यांना काहीतरी आपल्या घरातला माणूस वाटला पाहिजे अशी तुम्ही सगळ्यांनी हे करा। राज्यात महापुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची मदत देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती, मात्र अद्यापही मदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारातच गेली आहे। याबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना विचारणा केली असता त्यांनी गोल उत्तरं देत शेतकऱ्यांना धीर धरा असा सल्ला दिलाय। एखादा पंचनामा केल्याशिवाय, एखादा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय, आणि आता काय झालं की अहवाल आता केंद्र सरकार आपल्याला मदत करणार आहे, तर केंद्र सरकारला अहवाल देताना त्यांना माहिती देताना अचूक द्यावी लागते। त्यामुळे ती माहिती उशीर जरी झाला तरी माहिती दिल्यानंतर त्यामुळे केंद्र सरकारची आपण यामध्ये त्या पॅकेजमध्ये मदत घेतोय, त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी मी तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याला एवढं सांगतो, काळजी करू नका, धीर धरा। राज्य सरकार तुम्हाला जी मदत जाहीर केलेली ती मदत सगळी देणार आहे। मराठा आरक्षणाच्या JR बाबत आम्हाला कोर्टातच न्याय मिळेल असं भुजबळ म्हणाले। राज्य सरकार भूमिका घेणार नाही हे माहीत होतं, म्हणून आम्ही कोर्टात गेलो असंही भुजबळांनी म्हटलंय। तर आमच्या प्रत्येक मुद्द्यावरती कोर्टानं सरकारला भूमिका मांडायला सांगितली अशी माहिती भुजबळांनी दिली आहे। राज्य शासनाची भूमिका घेणार नाही हे आम्हाला माहिती होतं, म्हणूनच आम्ही हायकोर्टाची पायरी चढलो आणि आम्हाला खात्री आहे की न्यायदेवतेकडून आम्हाला नक्की न्याय मिळेल। कारण हायकोर्टाचेच निर्णय आहेत ना दोन, मराठा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे। हायकोर्टाचे निर्णय आहे, सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहे, त्याला ओव्हरऑल तुम्ही कसं काय करू शकता? पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जागेच्या प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी शनिवारवाड्यातील नमाज पठणाचा मुद्दा बाहेर काढण्यात आल्याचा आरोप सुषमा अंधारे आणि जलील यांनी केलाय। हा आरोप करताना सुषमा अंधारे आणि जलील यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा उल्लेख केलाय। या आरोपांमुळे पुण्यातील आणखी राजकीय हंगामा होण्याचीही शक्यता आहे।
मुळात तो शनिवारवाड्याचा विषय नाही, तर तो केंद्रीय राज्य उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पाय जो खोलात जात आहे त्यांना मदत करण्यासाठी आणि जैन ट्रस्टच्या जमिनीचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक मेधाताई आत्ता हा सगळा आकांडतांडव करताहेत. पण आमचं पुन्हा एकदा म्हणणं असेल की तुम्ही इकडचं तिकडचं काही बोलू नका. आरएसएस की स्ट्रेटेजी क्या होती है, जब मुद्दा एक होता है तो फौरन एक नया मुद्दा तैयार कर दिया जाता है और पूरा का पूरा मीडिया है तो उसकी तरफ है तो कैमरे को घुमा दिया जाता है. इसमें आरएसएस की जैसी स्ट्रेटेजी रहती है कि फौरन मुद्दे को ढकेल दिया जाए करके. अब वो मुद्दे के बारे में चर्चा हो रही क्या? जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेचा व्यवहार पूर्णपणे रद्द करा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. आणि हा व्यवहार पूर्णपणे रद्द करावा. त्या स्थगितीवर आम्ही समाधानी नाही. पूर्णपणे व्यवहार रद्द करावा. तोपर्यंत आमचा संघर्ष चालू असेल. आणि व्यवहार रद्द होणार नसेल तर मी मोहन भागवतांच्या पर्यंत जाईन, भैया जोशी पर्यंत जाईन, अमित शहाच्या पर्यंत जाईन. पण मी गप्प बसणार नाही. या विद्यार्थ्यांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. एकीकडे सोलापुरात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जोरदार इन्कमिंगची चर्चा असतानाच आता भाजप नेते आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या ऑफरचा किस्सा सांगितलाय. मात्र राष्ट्रवादीची ऑफर नाकारल्यानं आपलं कसं भलं झालं हे सांगायला देखील ते विसरले नाही. तळेगावच्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं रायगड जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण तापू लागलंय. रायगड जिल्ह्यातील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीतील वाद काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. मंत्री भरत गोगावलेंनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय सुरुंग लावण्यास सुरुवात केल्यानंतर आता सुनील तटकरेंनी देखील गोगावलेंचे शिवसेनेतील मोठे मासे हे गळाला लावलेत. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे यांनी शिवसेनेसह गोगावले यांना अखेरचा जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदेंची शिवसेना अलर्ट मोडवरती आली आहे. यासाठी शिवसेना सचिव संजय मोरेंनी पदाधिकाऱ्यांसाठी एक पत्र जाहीर केलंय, ज्यामध्ये अपरिहार्य कारणास्तव कार्यक्षेत्राच्या बाहेर जाताना पदाधिकाऱ्यांना मध्यवर्ती कार्यालयात कळवणं बंधनकारक असेल आणि निवडणूक होत नाही तोपर्यंत मतदारसंघातच राहण्याच्या सूचना या पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. बीडमध्ये वाल्मिक कराड समर्थकांकडून तरुणाला धमकी दिल्याचं समोर आलंय. तरुण धमकी देत असतानाची ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली आहे. तरुणाला कराड समर्थकांनी अश्लील शिवीगाळ केली आहे. प्रशांत गरजे आणि महेश सानप यांनी संतोष शिंदे नामक एका तरुणाला धमकी दिल्याचं बोललं जात आहे. मात्र या संदर्भामध्ये पोलिसात अद्याप कोणतीही तक्रार देण्यात आली नाही. दरम्यान एबीपी माझा संबंधित ऑडिओची पुष्टीही करत नाहीये. छत्रपती संभाजीनगरच्या रामनगर भागामध्ये दोघांनी आपल्या मित्राची चाकूनं भुसकून हत्या केली आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय. विपुल चाबुकस्वार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर आरोपी आशिष चौतमल चौक चाकू भोसकताना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. मीरा रोडमधील काशीमीरा परिसरातील डाचकुल पाडामध्ये काल रात्री 2 गटांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादानंतर काही जणांकडून मोठ्या प्रमाणावरती तोडफोड करण्यात आली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 25 पेक्षा अधिक रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे. इंदापुरातील काटी गावामध्ये किरकोळ वादातून तरुण आणि वडिलांवरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. तलवारीनं मारहाण करण्यात आल्यानं 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिवाळीनिमित्त गावामध्ये पणती वाटप सुरू असताना किरकोळ वाद हा टोकाला गेला. यामध्ये फिर्यादी तरुण आणि त्याच्या वडिलांना तलवारीनं डोक्यामध्ये वार करण्यात आला. दरम्यान पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत. धुळ्याच्या वेल्हाणे गावामध्ये एका तरुणाची हत्या झाली आहे. वेल्हाणे गावातील ग्रामपंचायतीसमोर 10 ते 12 जणांनी या तरुणाला मारहाण केलेली होती. 3 महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून तरुणाला मारहाण करण्यात आली. यानंतर जखमी अवस्थेमध्ये तरुणाला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झालाय. दरम्यान काही संशयितांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रायगड जिल्हा परिषदेतल्या कोट्यावधींच्या अपहार प्रकरणामध्ये एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. चौकशीच्या रडारवरती असलेल्या एका कर्मचाऱ्यांनी मेवड्याच्या घरामध्ये विष घेत आत्महत्या केली आहे. महिला आणि बालविकास विभागामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये ज्योतिराव वरडूंजेसह 3 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मानसिक त्रास झाल्याच्या उद्देशानं वरुडे यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.
नाशिकच्या कळवण तालुक्यातील आभोणा परिसरातल्या पिसाळलेल्या कुत्र्यानं हैदोस घातलाय. 7 जणांवरती पिसाळलेल्या कुत्र्यानं हा जीवघेणा हल्ला केलाय. यामध्ये लहान मुलगा आणि महिलांचा देखील समावेश आहे. जखमींवरती आभोणा ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील सोनार गावामध्ये रानगव्यानं एकावरती हल्ला केलाय. हल्ल्यामध्ये राघू कदम या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलंय, तर रानगव्यांची दहशतीमुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. मुंबईच्या गोरेगावातील बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्यावरती टाकून दिलेल्या एका नवजात बालकाला पोलिसांनी जीवदान दिलंय. रात्री गस्ती दरम्यान 2 ट्रॅव्हल्सच्या मध्ये हे बाळ पडलेलं दिसल्यानंतर पोलिसांनी या बाळाला तात्काळ शताब्दी रुग्णालयामध्ये दाखल केलं. उपचारानंतर बालकाची प्रकृती ही स्थिर असून निर्भया पथकाच्या मदतीनं त्याला बालसंगोपन संस्थेमध्ये सुरक्षितरित्या दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पालघरमध्ये श्रमजीवी संघटनेनं वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ठिय्या आंदोलन केलं. अल्पवयीन मुलींची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी मोकाट सोडल्याचा आरोप हा श्रमजीवी संघटनेनं केलाय. वाडा पोलीस ठाण्याच्या मागील आठवड्यामध्येच गुन्हा दाखल असून आरोपी मोकाट कसे असा सवाल या श्रमिक संघटनेनं उपस्थित केलाय. मुंबईतल्या MRA मार्ग पोलिसांनी जनरल पोस्ट ऑफिसच्या तक्रारीनंतर बनावट टपाल तिकिटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणामध्ये 3घांना अटक करण्यात आली आहे. 3ही आरोपींची 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे रॅकेट दिल्ली आणि बिहारमधून चालवण्यात येत होतं. या टोळीनं बनावट टपाल तिकीटं त्यांच्या मूळ किमतीच्या निम्म्या दरामध्ये विक्रीस ठेवलेली होती. पोलिसांना आरोपींच्या बँक खात्यामध्ये तब्बल 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवहार झाल्याचं आढळून आलंय. ठाण्यातील वृंदावन सोसायटीत वाहनांवर पत्र्याचा शेड घातल्यानं वाहनांचं नुकसान झालंय. अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिकांनी शेडचा तुटलेला भाग हा कापून बाजूला केलाय. या घटनेमध्ये कोणालाही दुखापत नाहीये. भाऊबीजेच्या 2 दिवस आधीच कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तरसंबळेच्या भावा बहिणीवरती काळानं आघात केलाय. कौलाव या गावाजवळ आयशर टेम्पो आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. अपघातामध्ये भावा आणि बहिणीसह एका मुलीचाही मृत्यू झालाय, तर एक मुलगा हा गंभीर जखमी झालाय. या हृदयद्रावक घटनेनं तरसंबळे या गावावरती शोककळा पसरली आहे. अपघातामध्ये गंभीर जखमी असलेल्या 10 वर्षीय मुलावरती कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेच परत येतोय. पाहत रहा ABP माझा.